गेल्या 5-6 दिवसापासून खोपोली शहर शिवसेनेमार्फत महायुतीचे जे उमेदवार आहेत कुलदीपक भाई शेंडे यांच्या प्रचारार्थ पूर्ण खोपोली शहरामध्ये प्रचार रॅली चालू आहे। प्रत्येक वार्डमध्ये आम्ही जेव्हा जातो, प्रत्येक प्रभागामध्ये जेव्हा जातो आम्ही, त्या ठिकाणी असणारे महिला असतील, तरुण असतील, आबालवृद्ध असतील, या सर्वांचा मोठा प्रतिसाद कुलदीपक भाई यांना मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रचाराची यंत्रणा राबवली जात आहे। आज आपण बघाल की विहारी, साईबाबा नगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रचार रॅली चालू आहे। लोक जागोजागी भेटल्यानंतर लोकांच्या तोंडून हेच निघतं की आज आम्हाला सक्षम चांगला उमेदवार या खोपोली शहरासाठी पाहिजे, आम्हाला विकास झाला पाहिजे। आमदार महेंद्रशेठ थोरे साहेबांच्या माध्यमातून जो विकास या खोपोली शहरामध्ये झालेला आहे, आपल्याला माहीत आहे की आमदार साहेबांनासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लीड या खोपोली शहरातून आम्ही दिलं आहे आणि ते विकासाच्या जोरावरती नक्कीच आम्ही या ठिकाणी कुलदीपक भाई शेंडे यांना मोठ्या प्रमाणात लीड या ठिकाणी मिळेल आणि विजयाचा गुलाल नक्कीच आमचा असेल हे या ठिकाणी सांगतो मी। बघा, कालच या ठिकाणी आमचे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब खोपोली शहरामध्ये आले होते। त्यांची जाहीर सभा या ठिकाणी पार पडली आणि त्यांनीसुद्धा प्रचार सभेत सांगितलं की कुलदीपक शेंडे हे एक चांगला चेहरा आहे तुमच्यासाठी आणि कामाचं विजन त्यांच्याकडे आहे आणि आमच्या महायुतीचे असणारे सर्व जवळजवळ 31 उमेदवार हे सुद्धा तेवढेही सक्षम आहेत। आज ज्या प्रचार भागामध्ये आपण प्रचार करतो आहे, विहारी वगैरे पट्ट्यामध्ये आमच्या प्राचिताई कांबळे असतील, अनिल सानप असतील, यांचासुद्धा या भागामध्ये फार मोठा जनसंपर्क आहे आणि आम्हाला विश्वास आहे या भागातले मतदारसुद्धा त्यांना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून देतील, या आम्हाला खात्री आहे।